Hello students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn a new interesting story, The Town Mouse and the Country Mouse from two fables from standard 7. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी इंग्रजी विषयाची द टाउन माऊस अँड द कंट्री माऊस ही कथा बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट द स्टोरी. Once upon a time, a town mouse went on a visit to his cousin in the country. टाउन म्हणजे काय तर शहरातील, वेंट म्हणजे गेला, कझिन म्हणजे चुलत भाऊ किंवा मावस भाऊ आणि कंट्री म्हणजे खेड्यातील. Once upon a time, a town mouse went on a visit to his cousin in the country. एकेकाळी शहरातील एक उंदीर त्याच्या चुलत भावाला भेटायला खेड्यामध्ये गेला. The country mouse was a simple rustic fellow. Rustic means गावंढळ, अडाणी. आणि खेड्यामध्ये राहणारा उंदीर हा त्या एकदम साधा सिंपल गावंढळ होता. त्याला शहराचा कोणताही गंध नव्हता, त्याला सुधारणा माहीत नव्हती. तो अत्यंत साधा आणि गावठी होता. ही लव हिज टाउन फ्रेंड. तो शहरामध्ये राहणारा जो मित्र होता त्याच्यावर मात्र खेड्यातील उंदराचं खूप प्रेम होतं. ही गेव हिम अ हार्टली वेलकम. आणि त्याने आपल्या शहरातील मित्राचं अत्यंत मनापासून स्वागत केलं. बीन्स, चीज and bread were all he had to offer, but he offered them freely. आणि त्याच्याकडे असणारे दाणे, बीन्स म्हणजे दाणे, चीज असेल, ब्रेड असेल, हे सगळं त्याने अत्यंत मोकळ्या मनाने आपल्या शहरातील मित्राला देऊ केलं. The town mouse rather turned up his long nose and this simple country fare and said, परंतु खेड्यामधील हे जे पदार्थ होते ते शहरातील उंदराला काही विशेष आवडले नाही आणि खेड्यातील या साध्या खाद्यपदार्थावर शहरातील उंदराने आपलं नाक मुरडलं. अँड सेड आणि म्हणाला, काय म्हणाला बघा, आय कॅनॉट अंडरस्टँड कझिन हाऊ यू कॅन पुट अप विथ दिस पुअर फूड. अरे मित्रा, मला हे समजत नाही की तू अशा प्रकारच्या साध्या जेवणावरती कसा काय राहू शकतो. बट ऑफकोर्स यू कॅनॉट एक्सपेक्ट एनिथिंग बेटर इन द कंट्री. आणि खेड्यामध्ये याच्यापेक्षा चांगले खायला काही मिळत नसेल हेही तितकंच खरं आहे. कम विथ मी अँड आय विल शो यू हाऊ टू लिव्ह. आणि तू काय कर, माझ्याबरोबर चल आणि मी तुला दाखवतो की कसं जगायचं असतं. तू एकदा शहरात येऊन तू एकदा बघ. व्हेन यू सी टाउन लाईफ यू विल वंडर हाऊ यू कुड एव्हर लाईव्ह इन द कंट्री. आणि ज्या वेळेला तू शहरी जीवन बघशील त्यावेळेला तुला आश्चर्य वाटेल की तू इतका दिवस कसा काय खेड्यामध्ये राहत होता. अशा प्रकारचे शहरी जीवन आहे. नो सुनर सेड दॅन डन. आणि शहरी उंदराने सांगितल्या त्यावरती काय झाली, कृती झाली. द टू माईस सेट ऑफ फॉर द टाउन अँड अराव ॲट द बिग हाऊस व्हेअर द टाउन माऊस लिव्ह इन अ होल. आता माईस मीन्स माऊस. माऊसचं हे प्लुरल फॉर्म आहे. आणि दोन्ही उंदरांनी काय केलं, शहराच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली. अँड अराइव ॲट द बिग हाऊस. आणि दोन्ही उंदरं एका मोठ्या घरामध्ये पोहोचली. व्हेअर द टाउन माऊस लिव्ह इन अ होल, की जिथे एका होलमध्ये तो शहरातील उंदीर राहत होता. यू विल वॉन्ट सम रिफ्रेशमेंट आफ्टर अवर लॉंग जर्नी. आणि तिथे पोहोचल्यानंतर तो शहरातील उंदीर अतिशय नम्रतेने खेड्यातील उंदराला म्हणाला की said the politely town mouse and took his friend into grand dining room. तिशे नम्रपणे तो त्याला म्हणाला की तुला आता थोड्याशा जलपानाची आवश्यकता आहे. अँड took his friend into a grand dining room. आणि आपल्या खेड्यातील मित्राला घेऊन अशा भव्य अशा मोठ्या डायनिंग रूममध्ये गेला.
देअर दे फाउंड द रिमेन्स ऑफ अ फाईन फीस्ट. आणि तिथे गेल्यानंतर त्यांना मेजवानीतील उरलेलं अन्न मिळालं. Soon the two mice were eating up jellies and cakes and all that was nice. आणि लगेचच त्या दोन्ही उंदरांनी काय केलं, तिथे असलेल्या जेली आणि केकचा आनंद घेतला. Suddenly they hear growling and barking. Growling means गुरगुरणे आणि barking म्हणजे भुंकणे. आणि अशा जेली आणि केकचा आनंद घेत असताना काय झालं तर त्यांच्या कानावर गुरगुरणे आणि भुंकण्याचा आवाज आला. व्हॉट इज दॅट सेड द कंट्री माऊस. आणि कंट्री माऊस खेड्यामध्ये राहणाऱ्या उंदराने विचारलं, अरे हे काय? इट इज ओनली द डॉग्स ऑफ द हाऊस ॲन्सर द अदर. आणि त्याच्यावर शहरातील उंदीर म्हणाला की हे फक्त काय आहेत, या घरामधील कुत्रे आहेत जे एकमेकांना उत्तर प्रत्युत्तर देत आहेत. ओनली सेड द कंट्री माऊस आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट डिनर. आणि त्याच्यावर खेड्यातील उंदीर म्हटला की अशा प्रकारचं संगीत, अशा प्रकारचं म्युझिक मला खातेवेळी बिलकुल आवडत नाही. डिनरच्या वेळी मला हे असलं म्युझिक बिलकुल आवडत नाही. जस्ट ॲट दॅट मोमेंट द डोअर फ्ल्यू अपॉन. आणि त्या क्षणाला काय झालं, दरवाजा पटकन उघडला. इन केम टू ह्यूज मास्टिप्स. मास्टिप्स मीन्स बिग डॉग्स ऑफ स्पेशल ब्रीड. आणि म्हणजे विशिष्ट प्रकारच्या जातीची. तर तिथे काय झालं, दोन विशिष्ट प्रकारच्या जातीचे कुत्रे. अँड दे टू माईस हॅड टू स्क्रॅम्पर डाऊन अँड रन ऑफ. आणि त्या क्षणाला काय झालं, दरवाजा धडकन उघडला आणि दोन विशिष्ट प्रकारच्या जातीचे कुत्रे आत आले. आणि कुत्रे आत आल्याला काय झालं, अँड द टू माईस हॅड स्क्रॅम्पर डाऊन अँड रन ऑफ. आणि दोन्ही उंदरांना तिथून भीतीने पळून जावं लागलं. तिथून त्यांनी पळ काढला. गुड बाय कझिन सेड द कंट्री माऊस. आणि आत गेल्यानंतर खेड्यातील उंदीर शहरातल्या उंदराला म्हणाला की गुड बाय, निघतो मी आता. व्हॉट गोईंग सो सून सेड द अदर. अरे काय इतक्या लवकर जात आहेस? यस ही रिप्लाय. त्यावर खेड्यातील उंदीर म्हणाला, हो मी जात आहे. बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅन केक्स अँड जेलीज इन फिअर. आणि तो म्हणाला की केक आणि जेलीज भीतीच्या वातावरणात खाण्यापेक्षा मी काय करेन, बीन्स म्हणजे दाणे आणि ब्रेड जे आहेत ते शांततेत खाण्यात समाधान मानेल. ॲडॉप्टेड फ्रॉम ॲसॉफ फेबल्स. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द टाऊन माऊस अँड द कंट्री माऊस ही कथा अभ्यासली आहे. आय होप यू अंडरस्टँड इट. तेव्हा पुन्हा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.